मिनिटात ऐका, पूर्णविराम करू आपण. बैल किती महागायची घ्यावं, पण आपला बांध आला की आवता आखड पाहिजे. हो, दुसऱ्याच्या बांधात गेल्यावर हानीन रूम नेनते. आपल्या आपल्या वेळेत असलं पाहिजे. एका पवित्र माणसाच्या तोंडातून आईसाठी उद्गार चुकीचे पडले. पंढरी किती पवित्र आहे. सगळ्या संतांचे गाथे पाहिले तर पंढरी क्षेत्राच्या बाबतीत हजारो अभंग सापडतील. पण अभंग त्यावेळेला लिहिल्या गेले, अभंगानं दखल पुराणाची घेतली, मग अभंग लिहिले. आधी पुराणं पाहिले बाबाजी आणि मग अभंग लिहिलेत. हो, पुराण किती गोड बोलते पंढरीच्या बाबतीत पहा. एवढाच पुरावा आहे का 5-7 मिनिटात. सात्विक सदाचारी पुण्यशील महात्मा एका माऊलीच्या पोटी जन्माला आला. ज्या आईच्या पोटी जन्म घेतला त्या आईच्या बाबतीत एक चुकीचा शब्द तोंडातून पडला. माय, ए माय, तुला सवतीच्या घरचे भांडे घासावं लागतील. तुला तुझ्या सवतीच्या घरचं दास्यत्व करावं लागेल. माय, तुला तुझ्या सवतीच्या घरची चाकरी करावी लागेल. माईला शाप द्याला. हो, माईला तळमळ होती त्याची. त्या मुलाला दुःख झालं तर शास्त्र मान्य करते, पुराण मान्य करते, वेद मान्य करते. पण आई बापाला इतक्या चटकपटक खरडतुरट नाही बोलायला पाहिजे. त्या मुलाचं नाव होतं अरुण. किती मोठा मुलगा. वारकरी संप्रदायानं सकाळच्या पहाटेच्या भजनात त्याची दखल घेतली. उठा उठा अरुणोदय प्रकाश झाला. अरुणोदय प्रकाश झाला. घंटा गजर गरजेला. घंटा गजर गरजेला. हरी चौघडा सुरू झाला. चौघडा सुरू झाला. काकड आरती समयाचा महाद्वारी वैष्णव जैन पूजा सामग्री घेऊन. महाद्वारी वैष्णव जैन पूजा सामग्री घेऊन. अरुणोदय प्रकाश झाला. उठा सूर्योदय प्रकाश झाला. तेजो दिवा करो या भास्कराया. सदट किरणेषु जायते नाम. धरणिग्रभे तेजोत्यानाम. सप्रकाशो दिवाकरम. दिनपती भययनी सुधी छंदाना. कालत्रय भय सकल सुदे. मर्मम भययनी जायन्ते. प्रकाश भययन सुधे जो. निशापती भययनी व्याप्त सुधा. दिवाकरम भय छंदेषु. यत्सूत्रेषु भय जायं. तृप्तं वस भय जायन्ते. तेजो भययन विलीन सुधाय. तेजो भययन विलीन सुधाय. तेजो भययन विलीन. ही ज्याच्यात ताकद आहे त्याला सूर्य म्हणतात. सूर्य म्हणतात, सूर्य म्हणतात. आणि त्या सूर्याचा रथ हाकणारा अरुण नावाचा पुत्र, गरुडाचा सख्खा भाऊ. एका भावानं जगाच्या मालकाला पाठीवर घेतलं आणि एकानं जगाला प्रकाश देणारा सूर्याचा रथ हाकला. म्हणून वारकरी संप्रदायाने दखल घेतली. सूर्योदय झाला नाही. उठा अरुणोदय प्रकाश झाला. काय दयाळू संप्रदाय हो, काय नाविन्य संप्रदाय. हा संप्रदाय पानछट माणसाला डोक्यावर घेत नाही. म्हणून पानछटायला डोक्यावर घेऊन जर कोणी चुकीच्या पानछटायला डोक्यावर घेऊन अर्थमोदन करीत असतील तर ते गावाला कुपाटी लावतील. दोघाची पतन सारिखेची. तुम्हाला एक सांगू का, खंडीभर यारांड घेण्यापेक्षा एकच ऊस घेऊन चल जा.
खंडी भरी एरंड डोक्यावर पेंडी बांधण्यापेक्षा एकच ऊस घेत जा. कारण सांगू, चोट्ट भेटल्यावर एरंडानं हाणलं तर एरंड फुटून जात. भूक लागल्यावर एरंड सारखाच घातलं तर रस निघालं. घरी जाऊन मांडवाला मेड दिली तर मांडव बोकंडीवर पडला. काय कामाची ती एरंड. चोट्ट भेटलं तरी एका ऊसात चोट्ट दुमत किलो ऊसानं. निबरडक पेऱ्याचा ऊस असा आणि मायासारख्या निबरडक माणसापुढं चोट्ट यावा. एका चपक्यात तर खाली पाडीन. आता गुडघ शहाणपणा करायलो त्या अपघातापासून. ऊस तस्करो कृती युक्षुदंडाती जायते. एक दुसरं कारण सांगायचे, मध्वाचार्यांचा संवाद आहे. मध्वाचार्य म्हणायचे, येती वार्धक्यम दशा जायते युक्षुदंडा. हा म्हातारपण झालं, नीट चालता येत नसेल तर ऊस सापडाय ना काठी धरूनच चल ना. तस्करम कृती ज्या येते, निबरडक माणूस आहे, खांद्यावर ऊस आहे, हान्न पाठाडात त्याच्या चोट्ट येते. आणि भूक लागल्यावर खायनं सुंबळ्या, खायनं एरंड कशी खाता येते. म्हणून उसायला डोसक्यावर घ्या ना. नका एरंड डोसक्यावर घेऊन फिरू. याला मी टाळ्याच वाजवायले. विठाला 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 विठाला. आईला शाप दिला आणि खरंच तसं झालं. त्या शापातून मुक्त गरुडाने केलं. ते अमृत आणलं. कथाप्रसंग मोठा आहे, मला फक्त पंढरीची ताकद सांगायची. गरुडाच्या पुरेपूर लक्षात आलं, अरुणाच्या पुरेपूर लक्षात आलं, आईचा शब्द चुकला होता. तिनं एक काम चुकीचं केलं. कारण वडिलांनी सांगितल्याच्या मर्यादेच्या अलीकडं, नियमाच्या अलीकडे एका अंड्याला छेद दिलता. म्हणून अर्धावट शरीराचा पुत्र जन्माला आला. आईने केलेल्या चुकीमुळे मला पाय आणि पंख कमी झाले, म्हणून आईला शाप दिलता. द्यायला नव्हता पाहिजे पण दिलता, गेला शब्द. शास्त्र पुराण वेदाचा अनुयाय घेतल्याच्या नंतर लक्षात आलं आपण चूक केली. या पापातून उत्तीर्ण होण्यासाठी अरुणानं काय काय केलं नसावं. तर्पणो भय जायते लुप्तपिंडरा तर्पणम रक्तचंदनम समर्पयामी आरक्तपुष्पम समर्पयामी अंगुष्टादि स्नान भय. तर्पणविधी केला गंडकी नावाच्या गंगेच्या तीरावर. नेपाळ नावाच्या नाही, चुकून बोललो, नेपाळमध्ये गंडकी आहे तेही चुकून बोललो. वंग देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे. वंग नावाचा देश आहे. इचका मोबाईलवर इचका सापडल. वंग नावाच्या देशामध्ये चर्मनवथी नावाची गंगा आहे. वंग देशाचा राजा या भारत देशातला मानवी सिंह होता. त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. आणि या पवित्र गंगेच्या तीरावर कर्णाला एक शाप होता. तसे 6 शाप होते. त्याच्यापैकी एक शाप होता. त्या शापाचं म्हणजे ज्याला आपण इकडे नाशिकला नारायण नागबळी करतात ना, पितृदोषा. दोषा भय सोदेशो पितृदोषा सर्वस्थितो भय व्याप्तीनाम हिन्मखा क्षत्रियम कुलातिभूषधो कर्ण नाम नेती जायते. पितृदोषाचं एक प्रकरण होतं. त्या प्रकरणाकरता कर्णाला एक अडचण होती. म्हणून आमचे लोक सांगतात, ऐका बरं का, आता तुमचं लग्न जमत नसेल, शास्त्र आहे बरं का, त्याला हे चुकीचं नाही. फक्त ज्याला कळतंय त्याला शास्त्र म्हणायचं. ज्याला कळत नाही त्यानं भारा डोक्यावर बांधून घ्यायचाच नाही. का बैलावरी शास्त्र. बैलाच्या अंगावर किती जरी पोथ्या बांधल्या तर त्याला पोथ्या कळतात का? नाही 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 नाही. हो, पिणाऱ्याला किती पांढरे कपडे घाला, दुसऱ्या दिवशी काळे फट. मालकाचं वाक्य आळंदीतल्या, फक्त पाठकारण करी गेल्यावर काय वाक्य येते ते. भिंतीवर चित्र काढलं पंढरनाथ बाबांनी, त्या चित्राच्या हातात तलवार दिली. लेपा हातीचे शस्त्र ते आपल्याला मारित होय. ते चित्रावरलं ना, पडून गेली या. आणि ते चित्राची माती होती ना, ते काय आपल्याला मारीन का? तसं शास्त्र अत्यंत गोड आहे, पण ते गोडपणानं तपासा, जगाला उपयोग होईल. पोट भरण्यापुरतं जर शास्त्र वापरित असाल तर पूर्वज नरकाला जातील. विठाला 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 भरा ना पोट भरा. तळ राखणारा पाणी पित असतो. पण तळ राखणाऱ्याने यथेच्छ पाणी प्यावं, आंघोळ करावा. भोकाड पाडून तळ रिकामं नाही करावं. मग मात्र विटेवरचा मालक असा रट्टी देतो, त्याला पण कळत नाही आपण कुठं कुठं हाना. नियम आहे, शास्त्र आहे. कर्णाच्या बाबतीत ती एक होती थोडीशी सान. आणि या वंग देशाचा राजा कर्ण चर्मनती नावाच्या गंगेच्या तीरावर वृषाली नावाची पत्नी सापडली. याच गंगेच्या तीरावर अरुणाने तर्पणविधी केला दक्षिणेकडे तोंड करून.
नाही पाप संपलं. वाटेल ते तीर्थ वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या. बरंच सांगितले, उदंड पाहिलेत, कितीतरी वर्णिलेत. वाखा अनिता भय पायो दृष्टी चक्षुरस्तते वचम यत्महती स्थान प्रियानाम पंढरी नैवाति जायते. सगळी पाहिले, इचकिले, वर्णिले, सगळं केलं, पंढरपूरच्या नाही बरोबरीचे नाही. आणि मग एके दिवशी गरुडाला अरुणाला 3 ठिकाणी संदेश मिळाला. त्याच्यापैकी एका ठिकाणचा संदेश सांगतो. ते संदेश जिथं भगवान प्रभू बाण भातुड घेऊन उभे आहेत. सांगता येईल अशी एक पवित्र भूमी आहे. त्या भूमीमध्ये देवर्षी नारदाचा शाप संपलता. त्या ठिकाणाला बद्रिकाश्रम म्हणतात. नारायण रूपात प्रभू आहेत. आणि तिथं संदेश मिळाला गरुडाला, अरुणाला, चुकून बोललो, अरुणाला संदेश मिळाला. आईला गेलेल्या चुकीच्या शब्दाच्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकदा पंढरपूरला जाय. अरुणाचे मालक सूर्य नारायण प्रकाश देवता. शेवटचा पुरावा इथपर्यंतच. पुढचे कडे पुन्हा कधी योग आला तर पाहू. तुम्ही म्हणता तुला याचंच का, तसं माग लागावी नाही. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मालकाचं दर्शन घेतलं. नारायणा जी जी नाही म्हटले. नारायणा काय रे. नारायण म्हणजे सूर्य. काय रे, मला माणूस करताल, मला माणूस करताल. गडबड करायला नाही पाहिजे बरं का, कोणत्याही गोष्टीत गडबड नाही करायला पाहिजे. पाहुणा घरी आला, नवऱ्यानं सांगितलं पिठलं चपाती कर. गडबड केल्यामुळं बेसनाचा डबा न घेण्यापेक्षा निरमाचा डबा घेतला. निरमा कळाला ना तुम्हाला, कपडे धुवाचा निरमा. हा ते बी बेसनाच्या पिठावानीचा असतो ना. तिनं 1.5 किलो निरमा टाकला तरी पिठलं घट होईच ना. कसं होईन मंजुळा, तू निरमा सोड्यानं हटायली पिठलं गडबडीत. आणि मग म्हणली मा घट कसं होईन. तर सून म्हणली आत्या हे कपडे धुवाचा सोड्या आहे ना. बया बया काय नीट पाय ना तू, जरा गडबड केली की असं होतं बघा. सोट्यानं पण गडबड करू नये. पहिले पेव होते ना, पेव होते, पेव घड्याबरोबर भरलेला असेल तर चोराला भीती नाही. त्याच्यात काही दूषित हवा नसती. अर्धा असेल तर मग चोट्टे नादी लागत नव्हते. त्याला माहिती आहे याच्यात ती हवा जाऊस तर उजडायले. पण पेव जर भरलेला असेल तर चोट्टे थांबत नव्हते. पण पेव भरलेला असल्यावर चोरायनं गडबड नाही करायची. यानं गडबड केली आणि उडी टाकली. नंतर कळालं पेव जावसाचा होता. पेव कशाचा होता, जावसाचा. आणि जावसाच्या पेवात उडी टाकल्या वर येतोय माणूस. जसे हातपाय हालीन तसा खाली जाऊ लागला. जवसवरी यदम दक्षिणाधिपतयम यमाग्रो समर्पयामी. लगेच दक्षिणेच्या राजान. गडबड चोट्ट्यानं पण करायची नाही. हो, अरुणानं सूर्यनारायणाला प्रार्थना केली, मला माणूस करा. म्हणायला पाहिजे होतं माणूस करा, पण म्हणायचं पूर्ण शरीराचा करा. ते तथास्तु म्हणले माणूस झाले. पंखाने पाय नव्हते ना, अर्धावट शरीराचा माणूस झाला. त्या माणसाचं नाव होतं योगीराज संत शिरोमणी कुर्मदास. सूर्याला सांगितलं मला वारकरी व्हायचं, वारकरी याच्याकरता माणूस करा. तथास्तु सपात्रेषु करद्वया भास्करो तेजोस्तते वचम यतारुणास्तते वचम वैष्णव जनहिताय च. वैष्णव झाले, वारकरी झाले. कुर्मदास अर्धावट शरीर. गरुडाने विनंती केली कसा चलशील रे. म्हणला दादा, मोठा भाऊ आहे गरुड. दादा हातपाय नाही दिले, चुकलं मागण्यात, आता परत मागता येत नाही. लुंडगळत पंढरपूरला जाणार. निघाले अरुण. अरुणाला तापलेली धरणी त्रास देईल याच्याकरता सूर्य डोक्यावर ढगाच्या आडंगी जात होता. बघताय सूर्याचा. जवळ आलं पंढरपूर. सूर्यनारायणानं सांगितलं गरुडा भाऊ आहे रे तुझा, बघ काहीतरी मदत कर. गरुड धावत आला, अरुणाच्या जवळ बसला. अरुण म्हणजे कोण, कुर्मदास.
जवळ बसले आणि गरुडानं सांगितलं, अरुणा. अरुणाच्या तोंडातून शब्द पडला, दादा आलास. आलो. एक काम करतो, तुला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे ना रे अरुणा, तू माझ्या पाठीवर बस. वैष्णव किती अधिकारी असतात लक्षात घ्या. 2 सिद्धांत ध्यानात ठेवा, एक वानराचा ठेवा आणि एक कुर्मदासाचा ठेवा. मारुतीरायांनी संकल्प केला की प्रभू रामचंद्र मी शेपटीचा सेतू करील, तर वानराने नकार दिला, तू केलेल्या शेपटीच्या सेतूला आम्ही पाय लावणार नाहीत. बा तुझी निसंगती उद्धरिल्याशी वानर पंगती. तुझ्यामुळं पाला खाणाऱ्या वानराचा उद्धार झालाय आणि तुझ्या शेपटीला पाय लावणं म्हणजे गुरुला लाथ आणलं इतकं पाप लागतंय. ह्या अनुये इकडं घ्या. आता पुराणातले काहीतरी असे खाचखळगे लक्षात ठेवायचे. हो, वाती वळू भागवत ऐकायली. भस्माचा गोळा, कापूस दुसऱ्याचा चोरलेला, हे कामाचं नाही. असलं पुराण नाही ऐकायचं माझ्या माईंनो. अरुणा बसरे पाठीवर. नकोय दादा. अरे भाऊ आहे मी तुझा. पितृतुल्याम सहोदरी शुजा येते. मोठा भाऊ हा बापासारखा असतो. मान्य आहे दादा, मान्य आहे दादा, पण तू नुसता मोठा भाऊ बापासारखा नसून, नुसता मोठा भाऊ नसून विश्वाच्या मालकाला पाठीवर घेणारा भाऊ आहेस. आणि ज्या पाठीवर जगाचा बाप बसला, आता त्या पाठीवर बाकीच्याला बसू नकोस रे, बाकीच्याला बसू नकोस रे, बाकीच्याला बसू नकोस. हे वाक्य ऐकल्याच्या नंतर श्रीमद भागवतातल्या सुदाम देवाला स्वर्गातून डोळ्यातून पाणी आलतं. ज्या वेळेला द्वारकेला जाताना गरुड मला न्यायला आला, त्यावेळेला गरुडाने पंखात झोपीत गुंडाळून नेलं. मी जर जागा असतो तर गरुडाच्या पंखात गुंडाळून गेलो नसतो, कारण विटेवरच्या मालकाने पुनीत केलेली ती पंख आहेत, याच्यावर बसण्याची आपली पात्रता नाही. हे कुर्मदासाचं पाहिल्यावर सुदामदेवाच्या लक्षात आलं, पुराण इतकं गोड आहे, इतकं गोड आहे. नको रे दादा, नाही बसत तुझ्या पाठीवर मी. नकोय दादा, नेऊ नकोस रे पाठीवर दादा तुझ्या. ही पाठ फार पवित्र आहे रे. जगाची मालकीनी या पाठीवर बसली, विश्वाचा बाप या पाठीवर बसला रे दादा. आता या पाठीवर आईला चुकीचा शब्द बोलणाऱ्या एका वात्रट व्यक्तीला कशाला या पाठीवर बसवतोस? नकोय दादा, तुझ्या शब्दाचा अवमान नाही रे दादा करीत, फक्त तुझी पाठ पवित्र आहे ह्याच्याकरता नकोय. मी जातो लोणगाळ्यात. गरुड गेले आणि विटेवरच्या मालकाच्या पुढे गरुडाच्या डोळ्यातून ढाळ 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 अश्रू आले. गरुडा काय झालंय? काही नाही बाप्पा. देवा, माझा अरुण नावाचा भाऊ आहे रे देवा. देवा, तुमच्या दर्शनाकरता व्याकुळ आहे, व्याकुळ आहे, व्याकुळ आहे. विटेवरचे मालक जवळ आले, पितांबरानं गरुडाचे डोळे पुसले. गरुडा, तुला कालचा प्रसंग माहिती आहे? काय प्रभू? अरे कालच्या रात्री तुझा अरुण नावाचा भाऊ जंगलात मुक्कामाला होता रे. जंगलात त्याला त्रास होऊ नये म्हणून मी तिथं खोटं गाव तयार केलं रे. मी अरुणासाठी, मी कुर्मदासासाठी एक गाव तयार केलं. गाव तयार. गाव पंढरपुरातल्या मालकांनी 5च लोकांसाठी तयार केलं. एक तुकोबारायच्या वडिलांसाठी केलं, बोलोबा महाराजांसाठी केलं खोटं पंढरपूर. आणि मी एक गाव तयार केलं रे कुर्मदासा करता. तो जंगलात राहिला असता. मला माया नाही माझ्या भक्तावर. देवा, आता अंत पाहू नका. तू काही सांगायची गरज नाही गरुडा, जातोय मी. दुसऱ्या दिवशी पहाटे प्रभू गेले. ते गाव होतं लहुळ. लहुळमध्ये जगाचा मालक आला आणि पितांबराने कुर्मदासाचं तोंड पुसलं आणि मांडीवर डोकं घेतलं. डोळे उघडून पाहिलं, जगाचं तेज आहे, विश्वाचा मालक आहे, पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. अरुणा, माझ्या भेटीकरता तळमळ करीत होतास, आलास. आता तुझं अंग खरचटलंय, तुला पंढरी सापडत नाही. देवा, मेलो तरी हरकत नाही, नुसते हाडं जरी राहिले तरी लोणगळत चंद्रभागेपर्यंत येतील. काळजी करू नकोस. आता मी आलोय तुझ्या भेटी करता. ऐका ना प्रभू,
तुम्ही माझ्या भेटी करता आलात, पुराणात माझा इतिहास होईल, पण मला एक कलंक लागलेला आहे. माझ्या आईला मी चुकीचा शब्द दिलता. मला बद्रिकाश्रमामध्ये वाक्य मिळालंय, जोपर्यंत पंढरीत जात नाहीस तोपर्यंत तुझा कलंक धुतल्या जात नाही. वाक्य नीट ऐका, पंढरी किती मोठी आहे. तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, पंढरीत आल्यावर कलंक राहत नाही, पण तू ज्या दिवशी पंढरीला जाऊ म्हणलास त्या दिवशी पाप संपलं. ज्या दिवशी तू पंढरीला जायचं म्हणलास का, रस्ता धरला का, त्याच दिवशी तुझं पाप संपलं. नामदेवराय म्हणतात, देवा नुसता पंढरीचा रस्ता धरला तर पाप जाते. पंढरी किती पवित्र, वास द्यावा पंढरीचा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. कोकाटे, मधुकर विष्णू कोकाटे, समाधान क्षीरसागर, माधव भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, बार घुमाए, बार घुमाए, बार घुमाए, बुढ़ो बार घुमाए, बार घुमाए, बार घुमाए, बुढ़ो बार घुमाए. नका 2 मिनिटं जागेवर बसून राहा, कुणी उठायचं नाही. विठो बार घुमाए, 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 बार घुमाए, विठो बार घुमाए. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. विठो बार घुमाए, जय 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 विठो बार घुमाए, विठो बार घुमाए, बार घुमाए, विठो बार घुमाए, विठो बार घुमाए, जय विठो बार घुमाए, जय विठो बार घुमाए, विठो बार घुमाए. आदरणीय आबा, वेळ जास्त झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली. आदरणीय चंद्रकांत महाराज असतील, आदरणीय विकास महाराज असतील, आदरणीय परिसरातलं वैभव जगदाळे आबा असतील, आदरणीय महाराष्ट्राच्या मातीला लाभलेली बुलंद गाय नक्षत्रातली तोप पंढरीनाथ बाबा असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे चिंतामण महाराज असतील, आदी करून ही सर्व महाराष्ट्राच्या मातीतली ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी वारकरी सर्वांना प्रणाम. तुम्हा श्रोत्यांना प्रणाम, साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. हे कॅमेऱ्यावाल्यांनी नीट त्याला हे टाकायचं टायटल, काही टाकी जाऊ नका, कष्टात इंजेक्शन आणलं काय आणलं, 56 का कॅमेरे लाईनत काय ताने, जवळ खाऊत भरलेला आहे तोवर पाणी प्या, ज्या दिवशी कोरडा दिवशी निघले आपले कुठं बी, त्याबद्दल काही दुमत नाही. 100 कॅमेरे लावा, फक्त त्याला टायटल चांगलं टाकायचं आहे तुम्हाला विनंती. मला असं वाटतंय आबा वेळ झालेला आहे. विठ्ठल जय जय बोलिले लेकुरे बेले वाकुडे भक्तरे, नाही उच्चारेला अधिकारणीय तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया परी करा करा जमा पराग महाराज. हे ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम. पुंडलिक भगवान गौरी ईश्वर महाराज की जय.